लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव आणि सिंधू यांचा प्लॅन ठरलेला आहे. राघव आणि सिंधू आजची रात्र एकमेकांसाठी देणार आहेत. पण तेवढ्यात विनू आणि सावी धावत पळत येतात आणि म्हणतात की आज आम्ही इथं झोपणार आहे. हे ऐकल्यावर राघव आणि सिंधू यांना मात्र धक्का बसलाय. कारण खरं तर त्यांना हा वेळ स्वतःला द्यायचा होता, पण आता विनू आणि सावी डायरेक्ट बेडवर जाऊन बसलेत आणि म्हणतायत की आता मी इथून हलणार नाहीये. आजची रात्र आपण सगळ्यांनी एकत्र घालवायची आहे. किती दिवस झालं आपण एकत्र झोपलेलोच नाहीये. किती दिवस झालं आई बाबा तुम्ही आम्हाला गोष्ट देखील सांगितलेली नाहीये. त्यामुळं आजचा दिवस हा खूप चांगला आहे. आजचा दिवस आपण सर्वांनी एकत्र घालूया. आजचा दिवस आजची रात्र आपण सगळेजण गप्पा मारत बसूया, छान छान गोष्टी सांगूया. हे ऐकल्यानंतर राघव आणि सिंधू तिरक्या डोळ्यांनी एकमेकाकडे पाहत आहेत. कारण त्यांचा प्लॅन पूर्णपणे फेल झालेला आहे. सिंधू राघवला म्हणते की आता मी यांना गोष्टी सांगणार आहे. राघव म्हणतो नाही अजिबात नाही, आज गोष्टी वगैरे काय सुद्धा नाही. तेव्हा सावी आणि विनू म्हणतात बाबा असं काय करताय हो, आजच्या दिवस तर गोष्ट सांगा ना. किती दिवस झाले तुम्ही गोष्टी देखील सांगितलेल्या नाही आहेत. अगोदर तुम्ही किती गोष्टी सांगायचा, आजकाल तुम्ही काहीच गोष्ट सांगत नाही. तेव्हा आता राघव आणि सिंधू यांना विनू आणि सावी यांचं ऐकण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नाही आहे. तेव्हा राघव लगेच मनातल्या मनात प्लॅन करतो आणि म्हणतो आज आपण कॅम्पिंगला जायचं आहे. हे ऐकल्यावर सिंधूला तर धक्का बसलाय. आता इतक्या रात्रीचं कॅम्पिंगला कुठं जायचं आहे हे मात्र सिंधूला समजलेलं नाही आहे. पण राघवच्या मनात मात्र वेगळाच प्लॅन आहे. राघव म्हणतो आपण अशा ठिकाणी कॅम्पिंगला जायचं आहे की ज्या ठिकाणी रात्री तुम्ही अगदी व्यवस्थितपणे कॅम्पिंग करू शकता. मुलांना मात्र जबरदस्त आनंद झाला आहे. मुलं मात्र हुर्रे करून ओरडायला लागले आहेत. कारण आता कॅम्पिंगला जायचं म्हणजे मज्जाच मज्जा असणार आहे. तेव्हा राघव म्हणतो आपण कॅम्पिंग करायचं आहे ते ठिकाण इथंच आहे. सिंधू म्हणते त्यांना नाही ते आश्वासन देऊ नका, परत मुलं मागं लागणार आणि कॅम्पिंग केल्याशिवाय आपल्याला सोडणार नाहीत. राघव म्हणतो त्यांना कॅम्पिंग मी करायलाच लावणार आहे. मीच त्यांच्या मागं लागणार आहे की कॅम्पिंग करायचं आहे म्हणून. मुलं मात्र एक्साईट झालेले आहेत. हुर्रे म्हणून ते ओरडत आहेत आणि राघवचा प्लॅन असतो आपल्याच बेडरूममध्ये कॅम्पिंग करायचं आहे. राघवने बेडरूममध्येच एक छान असा टेंट लावलेला आहे आणि सर्वजण त्यामध्ये आता गप्पा गोष्टी मारत आहेत. सिंधूने सर्वांसाठी आईस्क्रीम आणलेला आहे. होममेड आईस्क्रीमचा आनंद सर्वजण लुटत आहेत आणि आईस्क्रीम खात खात गप्पा मारत आहेत. सिंधू म्हणते आता पटापट आईस्क्रीम संपवायचं आहे. राघव म्हणतो नाही, आता सावकाशपणे आईस्क्रीम खायचं आणि सावकाशपणे गप्पा मारायच्यात. तेवढ्यात सावी उठते आणि एक अल्बम घेऊन आलेले आहे. तो त्यांच्या फॅमिलीचा अल्बम आहे. त्यामध्ये सुरुवातीला राघवचे फोटो आहेत. राघवने लेव्हेंडर कलरचा शर्ट घातलेला आहे आणि तो त्याला अतिशय छान दिसतोय. तेव्हा सावी आणि विनू म्हणतात बाबा या शर्टमध्ये किती छान दिसताय तुम्ही. तेव्हा राघव त्यांना थँक्यू म्हणतो. त्याचबरोबर ब्लॅक शर्टमध्ये देखील किती छान दिसता तुम्ही असं विनू म्हणतो. आणि अजून असंही म्हणतो की बाबा अगोदर तुम्ही किती छान दिसायचा हो. तेव्हा राघव म्हणतो अगोदर छान दिसायचं म्हणजे आता दिसत नाही का. तेव्हा विनू म्हणतो तसं नाही हो, अगोदर पण छान दिसायचा, आत्ता पण छान दिसताय. आणि तेवढ्यात सिंधू सर्वांना दाखवते की हा बघा बाबांचा लहानपणीचा फोटो. तेव्हा सावी म्हणते बाबा तुम्ही लहानपणी गोलूमोलू होता ना हो. तेव्हा विनू म्हणतो हो, तुझ्यासारखेच ते गोलूमोलू होते. तेव्हा सावी चिडते आणि म्हणते बघा हा मला गोलूमोलू म्हणतोय. तेव्हा सिंधू त्याला सांगते असं नाही म्हणायचं. तेव्हा विनू म्हणतो अगं गोलूमोलू म्हणजे ती ना एखाद्या डॉलसारखी होती ना असं मला म्हणायचं आहे. विनू आणि सावी आईबाबांचं चांगलंच कौतुक करत असतात. विनू सावीची चांगलीच गंमत करत असतो. विनू सावीला म्हणतो आत्तासुद्धा तू बघ कशी गोलूमोलू आहेस, म्हणजेच तुझ्या दोन्ही गालांमध्ये लाडू ठेवल्यासारखे दिसतात. तेव्हा त्याला सिंधू सांगते अरे असं नाही बोलायचं. तेव्हा तो म्हणतो अगं ती डॉलसारखी दिसते असं मी म्हणतोय. तेव्हा सावी त्याला म्हणते तू ना माझ्याशी चेष्टा करत असतो. तेव्हा सावीसुद्धा त्याचा लहानपणीचा एक फोटो पाहते आणि म्हणते इथे बघ, इथं तू सुद्धा गोलूमोलू आणि मोठा दिसतोय. दोघंजण एकमेकाची चेष्टा करत असतात. आता सिंधू सर्वांना म्हणते की मी तुम्हाला सावीची लहानपणीची एक गंमत सांगणार आहे. सावीला मी लहानपणी एक ड्रेस शिवला होता आणि असं करून सावीची झालेली गंमत ती सांगत असते. सावी देखील या गोष्टीवर हसत असते. विनू आणि राघव देखील हसत असतात. कित्येक दिवसानंतर राघव, सिंधू, सावी आणि विनू हे एकमेकांशी बोलतायत आणि हसत खेळत बोलतायत. तेव्हा विनू आणि सावी यांना देखील ही गोष्ट लक्षात येते आणि म्हणतात बाबा आपण कित्येक दिवसानंतर असं हसत खेळत आहे ना, कित्येक दिवसानंतर आपण एकमेकांशी बोलत आहे.
आपण असं नेहमी करायला पाहिजे ना? तेव्हा राघव आणि सिंधू म्हणतात, आता आपण नेहमी करायचं. आठवड्यातून 1 दिवस तरी आपण आपल्या फॅमिलीसाठी काढायचा आणि 1 तास तरी आपण गप्पा मारायच्या. तेव्हा विनू म्हणतो, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोलला. तेव्हा त्याला सिंधू म्हणते, आई-बाबांना मुलांच्या मनातलं समजत असतं. तर सावी आणि विनू म्हणतात, खरंच आम्ही खूप लकी आहोत कारण आम्हाला तुमच्यासारखे आई-बाबा मिळाले. सावी बाप्पाचे थँक्स म्हणते आणि म्हणते, की बरं झालं तुम्ही माझा मुलगी म्हणून स्वीकार केला. जर का तुम्ही मला मुलगी म्हणून स्वीकारलं नसतं तर किती वाईट झालं असतं. त्याचबरोबर विनू म्हणतो, की खरंच मला माझी खरी आई मिळाली त्याबद्दल मी बाप्पाचे खूप खूप आभार मानतो. विनू आणि सावी दोघंही एखाद्या मोठ्या माणसांसारखं बोलत असतात. तेव्हा राघव आणि सिंधू त्यांना सांगतात, की बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपली बाजू सत्याची असते तेव्हा आपल्याला बाप्पा मदत करत असतो. त्यामुळं नेहमी सत्याच्या बाजूनं राहायचं. असं म्हणून आपण आता सर्वजण एकत्र आहोत आणि आपल्याला कोणी काही करू शकत नाही, असं म्हणून त्यांनी सर्वांनी एकत्र हात केलेले आहेत. इकडं मधूची मात्र चांगलीच वाट लागलेली आहे. मधूला भेटायला तिची आई आलेली आहे आणि मधूची आई मधूला सांगते, "मी तुला फक्त राघवला शिक्षा दे एवढंच सांगितलेलं होतं, पण तू मात्र त्यांना संपवायलाच निघालेली होतीस. तू हेच चुकीचे करत होती." तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, "तू आता रत्न पारखेंची बाजू घ्यायला लागली आहेस की काय? तुला माहिती आहे ना त्यांची बाजू घेतलेलं मला आवडत नाही." तेव्हा आई चिडते आणि म्हणते, "मूर्ख मुली, मी तुझी बाजू घेते आहे. आता तुझं काय होऊन बसलंय बघ आणि तू कुठं येऊन बसली आहेस बघ. आता काय करायचं हे तुला कळतंय का? आता तुला मी सुद्धा या जेलच्या बाहेर काढू शकत नाही. मामाला मी सांगितलं होतं, की तुला नीट समजावून सांग, पण त्याने मात्र वेडेपणा केलेला आहे. तोच तुझं ऐकून बसलाय आणि आता तोच जेलमध्ये जाऊन बसलाय. आता तुला बाहेर काढणार तरी कोण?" असं ती बोलत असते आणि या दोघीचं बोलणं पाठीमागून अक्का सगळं काही ऐकत असते. मधू खूपच चिडलेली असते आणि आईला बोलत असते, "आता तू मला मदत करणार आहेस की नाही तेवढं सांग." तेव्हा आई देखील चिडते आणि म्हणते, "आता तुला काय मदत करायची आहे सांग? आत्तापर्यंत तुला मदतच करत राहिले. तेव्हाच तुझे कान ओढले असते तर बरं झालं असतं असं आता वाटायला लागलंय. पण आता तू जेलच्या आतमध्ये जाऊन बसले आहे. आता मी काहीच करू शकत नाही. तुला या जेलच्या बाहेर काढू तरी कसं? आणि तू डायरेक्ट रत्नपारखी कुटुंबियांना संपवून टाकण्याचाच प्लॅन केलास. तुला समजतंय का तू किती मोठी चूक केलेली आहे? राघव IPS अधिकारी आहे, तर रुक्मिणी ह्या आमदार आहेत. आता त्यांनी जर का काही पाऊल उचललं तर तुझं आयुष्य जेलमध्येच जाणार आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेव." तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, "माझा बदला कसा घ्यायचा आहे ते मला कळतंय. आता तुझं वय झालंय, तू सत्संगला जाऊन बस." मधू जेव्हा असं बोलते तेव्हा आई तिला जवळ बोलवते आणि तिच्या खाडकन मुस्काडात ठेवून देते आणि म्हणते, "आईचं अंतःकरण किती तुटतंय ना ते तुला कळणार नाही." मधू म्हणते, "मला फक्त बदला घ्यायचा आहे एवढी एकच गोष्ट कळते. अंतःकरण आणि प्रेम, माया आता सगळं मला काही कळत नाहीये. आता तुला फक्त माझी मदत करायची असेल तर इथं थांब. जर का मदत करायची नसेल तर तू इथून गेलीस तरी चालेल." आता तिला समजलेलं असतं की मधूशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. आई मात्र तिथून निघून जाते. आता अक्का मधूच्या जवळ आलेली आहे आणि अक्का मधूला म्हणते, "तुला घरच्यांची खूप आठवण येते वाटतं. आता ना तू आमच्याबरोबर राहा. तू आमच्याबरोबर राहिली ना, आम्ही तुला कोणाची देखील आठवण येऊ देणार नाही. मुलाची नाही, नवऱ्याची नाही, कोणाची सुद्धा आठवण येऊ देणार नाही." आणि ती चक्क मधूचे गाल धरायला लागते. मधूला मात्र गाल धरलेली गोष्ट अजिबात आवडत नाही. मधू बाजूला सरकून हात झटकून एका क्षणात अक्काचं थोबाड रंगवते. अक्काला झालेल्या प्रसंगामुळे एकदम धक्का बसतो. आजपर्यंत तिच्या गालाला कोणी हात लावलेला नसतो, पण आता मात्र डायरेक्ट मुस्काळत बसलेली असते आणि त्यामुळं अक्का देखील चिडते आणि तेवढ्याच रागाने मधूच्या खाडकन मुस्काळात ठेवून देते. मुस्काळात इतक्या जोरात बसते की मधू अक्षरशः खाली पडते आणि अक्काकडं बघतच राहते. आता मधूला कळलंय की आपलं इथं काही धडकत नाहीये. आपण जर का अति काही बोललो तर आपली रोज धुलाई होणार आहे आणि ती अक्काच्या चेहऱ्याकडं बघतच राहते. सकाळ झालेली आहे आणि आता राघव देखील आवरून चाललेला आहे. राघवने आज पोलीस फोर्स जॉईन केलेली आहे. धडाकेबाज राघव आता ड्रेस घालून ऑफिसला चाललेला आहे. कित्येक दिवसानंतर राघवने पोलीस फोर्स जॉईन केलेली आहे आणि कित्येक दिवसानंतर खाकी वर्दी घालून रुबाबात आता राघव पोलीस स्टेशनला जाणार आहे. राघव ड्रेस घालून थांबलेला असतो आणि तेवढ्यातच सिंधू तेथे आलेले आहे. राघवचा आजचा हा पहिलाच दिवस आहे म्हणून सिंधू त्याच्यासाठी खास दही आणि साखर घेऊन आलेले आहे. राघव एकदम छान असा तयार होऊन ऑफिसला चाललेला असतो. सिंधू त्याला म्हणते की आज तुमचा पहिला दिवस आहे, म्हणजे इतक्या दिवसानंतर तुम्ही ऑफिसला चालला आहात आणि तुम्ही सर्व कामामध्ये यशस्वी व्हावं यासाठी मी दही साखर आणलेली आहे.
आणलेल्या दहीसाखरमधील एक चमचा राघवच्या तोंडात भरवते आणि राघवला बेस्ट लक देऊन म्हणते की आता छान काम करा आणि सर्व वाईट लोकांचा नाश करून टाका. राघव म्हणतो, तू माझ्या पाठीशी असल्यानंतर मी काहीही करू शकतो आणि खरंच थँक कारण तुझ्यामुळं आज पुन्हा एकदा मला ही वर्दी घालायला मिळालेली आहे. तेव्हा सिंधू म्हणते, थँक्स म्हणण्याची काहीच गरज नाही आहे. आपण जे केलं आहे ते आपल्या कुटुंबासाठी केलेलं आहे. राघव म्हणतो, आज कमिशनर साहेबांचा फोन आला त्यामुळं मी जॉईन करायचं ठरवलं. अन्यथा मला असं वाटत होतं की परत मी पोलीस फोर्स जॉईन करू नये. सिंधू म्हणते, खाकी म्हणजे तुमची शान आहे. अजिबात कधी खाकी वर्दी सोडण्याचा विचारसुद्धा करत जाऊ नका, कारण खाकी वर्दीशी तुम्ही खूप प्रामाणिकपणे वागता. राघव आणि सिंधू बोलत असतात. राघव आता थोडासा रोमॅन्टिक झालेला असतो आणि तो म्हणतो की सिंधू, मला असं वाटतंय तुझ्या जवळ यायला पाहिजे. सिंधू म्हणते, तुमच्या ओठाला काय लागले ते मात्र तुम्ही पाहिलेलं नाही. राघव मुद्दाम कोठे कोठे लागले असं म्हणत असतो आणि ज्या बाजूला लागले त्याच्या दुसऱ्याच बाजूला मुद्दाम पुसत असतो. सिंधू म्हणते, तुम्हाला कळत नाही का, इकडच्या बाजूला लागलेलं आहे. राघव म्हणतो, तुला कळतंय ना, मग तू पुसलं तर काय होईल. आता सिंधूच स्वतः साडीचा पदर घेऊन राघवच्या ओठावरचं दही पुसत असते आणि तेव्हा राघव तिला एकदम स्वतःच्या जवळ घेतो. राघवने स्वतःचे ओठ सिंधूच्या ओठांच्या अगदी जवळ आणलेले असतात आणि तेवढ्यात पाठीमागून रेश्मा येते. रेश्मा एकदम आतमध्ये येते आणि म्हणते, सॉरी सॉरी सॉरी, मी मी काही बघितलं नाही बरं का, मी बाहेर जाऊ का, असं म्हणल्यानंतर राघव आणि सिंधू म्हणतात, असं काय नाही आहे, आम्ही काही करतच नव्हतो. तेव्हा रेश्मा म्हणते, अहो जे काय करायचं आहे ते दरवाजा बंद करून करा ना, तुम्हाला तुमची प्रायव्हसी तरी मिळली असते. तेव्हा सिंधू विचारते, रेश्मा काय झालं गं, कशासाठी आली होतीस. तेव्हा रेश्मा म्हणते, बाहेर एक बाई आलेली आहे की जिला आपल्या घरी कामाला ठेवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला बोलवलं आहे. आणि सिंधूला लक्षात येतं की बाहेर रुक्मिणी आणि ती बाई एकमेकांशी बोलत आहेत आणि सिंधू आता त्या बाईची मुलाखत घेण्यासाठी निघून चाललेले आहे. राघव अजून स्वतःचा आवरत असतो आणि आता आवरून तो बाहेर येणार असतो. तर इकडे रुक्मिणी त्या बाईशी बोलत असते. बाई रुक्मिणीला सांगत असते की तुम्ही म्हणाल ते काम करायला मी तयार आहे. सगळं काही मी करू शकते. धुणी, भांडी, फरशी, अगदी तुम्ही काय जरी सांगितलं तरी मी काम करते, पण मला कामावर ठेवा. आणि रुक्मिणी तिला सांगत असते की स्वयंपाक जर का करायचा असेल तर आमच्या घरी अगदी साग्र संगीत स्वयंपाक लागतो. उजव्या बाजूला काय, डाव्या बाजूला काय, मध्ये काय, कडेला काय, असं सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं, तरच मी तुला कामावर ठेवू शकते. तेव्हा ती बाई म्हणते, अहो तुम्ही जे म्हणाल ना तसं मी करायला तयार आहे, पण मला कामावर ठेवा. रुक्मिणी तिला सांगत असते की फक्त कामावर ठेवा म्हणून आम्ही कामावर ठेवणार नाही. अगोदर तू कसं करणार आहेस ना ते आम्ही बघणार आहे आणि बघितलं आणि आम्हाला पसंत पडलं ना तरच आम्ही तुला कामावर ठेवणार आहे. अन्यथा तुला इथलं काम मिळणार नाही. रुक्मिणी तिला जरा एकदम हार्ड भाषेत बोलत असते आणि त्यामुळे ती नवीन व्यक्ती म्हणजे कामाला आलेली बाई मात्र घाबरून गेलेली असते. कारण रुक्मिणीचा स्वभाव तिला खूपच कडक वाटत असतो आणि तेवढ्यात सिंधू देखील तेथे आलेले असते. सिंधू या दोघींचं बोलणं ऐकत असते. रुक्मिणी मुद्दाम त्या बाईला एकदम हार्ड भाषेमध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगत असते. आमच्या घरामध्ये हे चालतं आणि आमच्या घरामध्ये हे चालत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा असं सगळं सांगत असते. तेव्हा सिंधू तेथे जाते आणि म्हणते की अहो, यांना तुम्हाला पहिल्याच दिवशी कामावून काढून टाकायचं आहे का, त्या किती घाबरून गेल्यात ना ते बघा. तेव्हा ती बाई खरोखरच घाबरून गेलेली असते. सिंधू आता त्या बाईच्या जवळ जाते आणि म्हणते, तुम्हाला काय काय येतं हे तुम्ही सांगितलेलं आहे, पण इथं काय काय लागतं ते मात्र अजून तुम्हाला माहिती नाही आहे. सिंधू त्या बाईच्या जवळ जाते आणि म्हणते की तुम्हाला उलट बोलता येतं का. ती बाई एकदम घाबरून जाते आणि म्हणते, नाही अहो, मी कशाला उलट बोलू. तुम्हाला भांडी वाजवता येतात का, कप फोडता येतात का. ती बाई म्हणते, अहो असलं मला काहीच येत नाही आहे. सिंधू म्हणते, मग तुम्हाला हे सगळं आलं पाहिजे तरच तुम्हाला हे काम मिळणार आहे, कारण आमच्या रुक्मिणी काकूंना हे सगळं आवडतं. तेव्हा रुक्मिणी चिडते आणि म्हणते, सिंधू हे काय सांगायला लागली आहेस, तू आता माझी टिंगल करायला लागली आहे का. त्या बाईला मात्र सिंधू काय बोलत असते ते कळत नाही. सिंधू हसायला लागते आणि म्हणते, तुम्हाला काम पाहिजे असेल ना तर थोडंसं मोठ्या आवाजात पण बोलावं लागणार आहे. असं इतकं नम्रपणे जर राहिलात ना तर तुम्हाला काम मिळणार नाही. रुक्मिणी म्हणते, अगं सिंधू तिची चेष्टा करू नको, तिला कळत नाही तू खरं बोलतेस का खोटं बोलतेस ते. आणि त्या बाईला खरोखरच कळत नसतं की सिंधू नक्की काय बोलते ते. सिंधू तिला सांगते की तुम्हाला काम मिळवायचं असेल तर तुम्हाला रुक्मिणी काकू सांगतात त्याप्रमाणे सगळं करावं लागेल. तेवढ्यात राघव बाहेर येतो आणि नवीन आलेली व्यक्ती पाहून राघवने सर्वांना सूचना केलेल्या आहे की आलेल्या या व्यक्तीची आयडेंटिटी तपासून बघा, त्यांचे सर्व डॉक्युमेंट काढून बघा आणि त्या नक्की अगोदर कोठे कामाला होतात याची देखील माहिती काढा. तेव्हा ती बाई राघवकडे बघते आणि म्हणते, आज मी काही डॉक्युमेंट आणलेले नाही आहेत, पण नंतर येताना मी नक्की डॉक्युमेंट घेऊन येईल, पण मला फक्त कामावर ठेवा, असं ती व्यक्ती बोलत असते.
त्या व्यक्तीने आता डॉक्युमेंट देखील आणण्याची तयारी दाखवल्यानंतर सर्वांना विश्वास बसलाय की ही व्यक्ती कामासाठी आलेली आहे. आता ती व्यक्ती निघून चाललेली असते आणि राघव आता कामाला चाललेला असतो. आपला आज पहिलाच दिवस आहे म्हणून तो आईजवळ आणि रुक्मिणीच्या जवळ जातो. पहिल्यांदा रुक्मिणीच्या जवळ जाऊन तिच्या पाया पडतो, तर त्यानंतर राजश्रीच्या जवळ जातो आणि तिच्या देखील पाया पडतो. राजश्री आणि रुक्मिणी त्याला आशीर्वाद देतात. राघव, तू कर्तबगार पोलीस अधिकारी आहेसच, त्याचबरोबर तू एक चांगला मुलगा देखील आहे, अशी शाबासकी देखील ते त्याला देतात. आता राघव कामासाठी बाहेर निघत असतो. सिंधू त्याला दारापर्यंत सोडवायला चाललेले आहे. कित्येक दिवसानंतर राघव आता घराच्या बाहेर पडतोय. कित्येक दिवसानंतर राघव ड्युटी जॉईन करतोय. राघवला बेस्ट लक देऊन त्याला आता दरवाजाच्या बाहेर सोडवण्यासाठी सिंधू त्याच्यापर्यंत पोहोचलेली असते. राघव दाराच्या बाहेर जात असतो, पण पुन्हा घुटमळून माघार येत असतो आणि सिंधूला म्हणत असतो, एक महत्त्वाची गोष्ट राहिलेलीच आहे. सिंधू म्हणते, काय राहिलंय ना ते मला सगळं कळतंय. पाठीमागं आपल्या कोण कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना? नंतर या, नंतर बघूया. आता तुम्ही जावा, आता कामाची वेळ झालेली आहे, असं म्हणून ती राघवला घराच्या बाहेर काढत असते. राघव मात्र पुन्हा तिच्या जवळ येत असतो आणि तिला धरून स्वतःच्या जवळ घेत असतो. सिंधू म्हणते, अहो काकू आहेत पाठीमागं, आई आहेत, तुम्हाला समजतंय ना? असं म्हणून ती त्याला अक्षरशः दरवाजातून ढकलते आणि बाहेर पाठवते. तेवढ्यात तिच्याजवळ रेश्मा आलेली आहे आणि रेश्मा तिला सांगते की तुम्हाला एक फोन आलेला आहे, नंबर अननोन आहे. तेव्हा सिंधू म्हणते, ठीक आहे, बघते मी कोण आहे. सिंधू हॅलो म्हणते आणि सिंधूला मोठा धक्का बसतो, कारण पलीकडून बोलणारी व्यक्ती मधू आहे. मधू सिंधूला म्हणते, सिंधू प्लीज माझा फोन ठेवू नको, मला जे काय बोलायचं ते बोलू दे, माझं नीट ऐकून घे, मी काय म्हणते ते नीट ऐक. तेव्हा सिंधू म्हणते की बोल, काय बोलायचं ते. मधू म्हणते, मी आत्तापर्यंत तुमच्याशी जे काय वागलेलं आहे ते खूप चुकीचं वागलेलं आहे. मी तुमच्याशी जे वागले ना ते माफ करण्यासारखं नाही आहेच, पण फक्त एक चान्स मला जर का दिला तर मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. मला फक्त या जेलमधून बाहेर काढ सिंधू, आणि ते फक्त तूच करू शकते मला माहिती आहे. जर का मला तू जेलमधून काढलं ना तर मी तुमच्यापासून खूप खूप दूर निघून जाईल आणि पुन्हा कधीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये माघारी येणार नाही. पण मला जेलमध्ये सडून मरायचं नाही आहे. मला माफ कर आणि प्लीज मला जेलमधून बाहेर काढ. सिंधू म्हणते, झालं आहे का तुझं बोलून? झालं असेल तर फोन ठेवून टाक. मधू म्हणते, सिंधू प्लीज माझं ऐक. जेलमधून मोबाईल घेऊन मी कसं बोलते ना ते माझी मलाच माहिती आहे. प्लीज माझं ऐक. मी खूप तळमळीनं बोलत आहे. मला आता बदलायचं आहे. मला सुधारायचं आहे. मला सुधारण्यासाठी एक संधी तू द्यावी अशी फक्त माझी इच्छा आहे. मी तुला अगदी प्रामाणिकपणे सांगते, एकदा मी जेलच्या बाहेर जर का पडले तर कधीसुद्धा तुमच्या आयुष्यात माघारी येणार नाही. आता मला तुमची प्रॉपर्टी नको आहे, राघव नको आहे, मला काहीसुद्धा नको आहे. फक्त मला या जेलच्या बाहेर पडायचं आहे. सिंधू, मी तुझ्या पाया पडून सांगते, आता मी कधीच काही वाईट वागणार नाही. फक्त मला या जेलच्या बाहेर तू काढ, असं म्हणून ती विनंती करत असते. सिंधू मात्र अजूनही तटस्थ आहे. सिंधू तिला काहीच बोलत नाही आहे. मधू तिला म्हणते, सिंधू तू ऐकतेस ना माझं सगळं बोलणं? प्लीज सिंधू, मला माफ कर आणि यातून मला बाहेर काढ. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सिंधूने सर्वांना सांगितलेलं आहे की मधूचा फोन आलेला आहे आणि मधू माझ्याशी बोलत होती. हे ऐकल्यावर घरच्यांना देखील धक्का बसतो. मधू आपला काही पिच्छा सोडणार नाही असं राजश्री म्हणते, तर रुक्मिणीला देखील धक्का बसलाय. रुक्मिणी सिंधूला विचारते की नक्की मधू तुझ्याशी काय बोलत होती ते सांग. तेव्हा सिंधू म्हणते की ती म्हणत होती, मला माफ करा आणि जेलमधून बाहेर काढा. यानंतर मी कायमचं निघून जाईल, तुमच्या आयुष्यात कधीसुद्धा माघारी येणार नाही. सर्वांनाच धक्का बसलाय की मधू नक्की काय तिच्या डोक्यामध्ये आहे आणि ते आता खरंच असं वागणार आहे का? तेव्हा रुक्मिणी विचारते की मग तू काय बोललीस तिला? तेव्हा सिंधू काहीच बोलत नाही. आता खरोखरच सिंधू मधूला माफ करणार का? मधूच्या बोलण्यावर सिंधू भाळणार का? आणि मधूला माफ करून पुन्हा जेलच्या बाहेर काढणार का? मधूला नक्कीच सुधारायचं असेल का? आणि नक्कीच तिला या सर्वांच्यापासून दूर जायचं असेल का? ते आपल्याला पुढील काही भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.